कुठल्याही प्रकारच्या भाज्या चिरण्याआधी त्याला कीड आहे की नाही हे बघावे, मग चिरायला घ्याव्यात. तसेच चुकून काही भाज्यांमध्ये बारीक अळ्यासुद्धा असू शकतात. अशा भाज्या अति गरम पाण्यामध्ये उकळून घ्याव्या. नंबर 2, पालक वरण. जर चविष्ट आणि अप्रतिम बनवायचे असेल तर डाळ पालक शिजविताना त्यामध्ये काही प्रमाणात शेंगदाणे घाला. टोमॅटो आणि कांदा चिरून बारीक करून घालावा. नंबर 3, पोहे बनवायचे असल्यास ते वेळेवरच अगदी 5 मिनिटे अगोदर त्याला स्वच्छ निवडावे आणि धुवून घ्यावे. ती बराच वेळ पाण्यामध्ये ठेवू नये, यामुळे पोहे जास्त प्रमाणात भिजले जातील आणि पोहे मोकळे होणार नाहीत. नंबर 4, कुठल्याही भाज्यांमध्ये मीठ घालायचे असल्यास ते चमच्याने घालावे किंवा कोरड्या हाताने घालावे. ओल्या हाताने मीठ कधीच घालू नये, कारण यामुळे भाजीत मीठ टाकण्याचा अंदाज कळत नाही व ते खारट होण्याची शक्यता असते. नंबर 5, कोथिंबीर तोडून झाल्यावर त्याच्या दांड्या किंवा काड्या फेकून न देता त्याला मसाल्यांमध्ये वापरात आणावे. त्याची पाने वेगळी आणि दांड्या वेगळ्या तोडा. या दांड्या आपण वरून भाज्यामध्ये किंवा वरणात घालू शकत नाही, त्यामुळे जेव्हा तुम्ही आले लसूणची पेस्ट करता त्यामध्ये या काड्या घालू शकता. काड्या वाया देखील जाणार नाहीत आणि भाज्यांना आणि वरणाला चव देखील खूप छान येते. नंबर 6, जेवणानंतर कधीही आंघोळ करू नये. यामुळे बद्धकोष्ठता वाढते आणि शरीर जड वाटते. पोटात गॅस भरल्यासारखा वाटतो. हृदयावर दाब पडतो. यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणून केव्हाही आंघोळ केल्यानंतरच जेवण जेवावे. नंबर 7, बेडवरची चादर दर 8 दिवसांनी बदलत राहावे. यामुळे घर स्वच्छ राहते आणि वातावरण निरोगी राहते. मन देखील प्रसन्न राहते. नंबर 8, शरीराला कुठल्याही प्रकारचा किरकोळ आजार झाला असल्यास स्वतःच्याच मताने कुठलीही औषधे किंवा गोळ्या घेऊ नये. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. नंबर 9, कणिक मळवून घेतल्यावर लगेचच पोळ्या करू नये, कारण यामुळे पोळ्या कडक होऊ शकतात. म्हणून कणिक मळल्यानंतर ते 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवा. नंतर पोळ्या करा. पोळ्या नरम राहतील. नंबर 9, सकाळची सुरुवात गरम पाणी पिण्याने करावी. गरम पाणी पिल्यास शरीराला हितकारक असते. नसा मोकळ्या होतात. रक्तसंचार सुरळीत चालतो. थंड पाणी पिल्यास शरीराला हानिकारक असते. नंबर 10, घराची दारे खिडक्या पुसायची असल्यास पाण्यामध्ये थोडा डिटर्जंट पावडर आणि खाण्याचा सोडा टाकावे. तसेच थोडे मीठ टाकावे. या पाण्याने दारे खिडक्या पुसल्याने दारे खिडक्याची डाग निघून जाण्यास मदत होते. नंबर 11, चहामध्ये शक्यतो साखरेऐवजी गुळाचा वापर करावा, कारण साखर ही शरीराला घातक असते. गुळामध्ये गुणकारी सत्व असतात, जे आपल्या शरीराला फायदेकारक ठरतात. नंबर 12, गरम पाणी पिल्याने वाढलेले पोट कमी होण्यास मदत होते. तसेच गोड पदार्थ खाणे टाळावे. तेलकट पदार्थ खाल्ल्याने तसेच गोड पदार्थ खाल्ल्याने व बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने शरीरावरील चरबी वाढू शकते. नंबर 13, रात्री झोपण्याअगोदर फ्रीजचे थंडगार पाणी पिऊन कधीही झोपू नये. यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूप जास्त असते. नंबर 14, जेवण केल्यानंतर केव्हाही बडीशेप, ओवा किंवा जवस खावे. यामुळे अन्न पचनास मदत होते. नंबर 15, कुठल्याही तिखट आणि तळण्याच्या पदार्थांमध्ये
ओवा नक्की घालावा. यामुळे तेलकट पदार्थ किंवा जड पदार्थ पचण्यास खूप मदत होते. नंबर 16, उन्हाळ्यात जर शरीरदाह वाढला असेल तर भाज्या किंवा वरणातील तिखटाचे प्रमाण कमी करावे. तसेच मसाल्याचे जास्त प्रमाण खाणे टाळावे व पाणी भरपूर प्यावे. नंबर 17, जेवणात तोंडी लावायला कुठल्याही प्रकारच्या चटण्या नक्की कराव्यात. तसेच सलाद नक्की खावे. काकडी, गाजर, कांदा, लिंबू, बीटरूट यांचा नक्की आहारात समावेश करावा. तसेच जास्तीत जास्त आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्की करावा. तसेच मसाल्याचे पदार्थ जास्त खाणे टाळावे. नंबर 18, जेवण करतेवेळी सावकाश चावून खावे. गोष्टी करत कधीही खाऊ नये. यामुळे ठसका लागू शकतो व जेवणही नीट होत नाही. त्यामुळे शरीरात अन्न पचण्यास जड जाते. नंबर 18, केव्हाही स्वयंपाक करण्याअगोदर किचन स्वच्छ झाडून घ्यावे. ओटा स्वच्छ पुसून घ्यावा. मगच स्वयंपाकाला सुरुवात करावी. नंबर 19, वांगे, फुलगोबी यासारख्या भाज्या चिरतेवेळी त्याला नीट साफ करावे. कारण वांगी किडीक देखील असू शकतात व ते नकळत खाण्यातही जाऊ शकतात. यामुळे शरीराला बाधा होऊ शकते. तसेच किरकोळ आजार देखील होऊ शकतात. नंबर 20, दररोज पोळ्या किंवा चपाती खाणाऱ्यांनी आठवड्यातून 2दा तरी भाकरी नक्की खावी. नंबर 21, कुठल्याही प्रकारच्या डाळी बनवायच्या असल्यास पातळ बनवावी. त्यामुळे पचनास हलके जाते. नंबर 22, जेवणामध्ये तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी या प्रकारे चटण्यांचा समावेश करावे. यामुळे शरीरामध्ये रक्तवाढीचे प्रमाण वाढते. रक्ताभिसरण नीट चालते. शरीर कार्य सुरळीत चालते व अन्न पचनास हलके जाते आणि ती शरीराला या प्रकारच्या चटण्या अतिशय फायदेकारक असतात. त्यामुळे आहारामध्ये या चटण्यांचा समावेश करावा. नंबर 23, स्वयंपाक करतेवेळी शक्यतो चपला कधीही घालू नये. नंबर 24, आहारामध्ये तिखट, गोड, आंबट, तुरट इत्यादी चवींचा समावेश असावा. नंबर 25, उन्हाळ्यात बाहेर जातेवेळी पावडर कधीही लावू नये. कारण पावडर लावल्याने उन्हामुळे चेहरा काळा पडू शकतो. त्यामुळे पावडर लावणे शक्यतोवर टाळावे. एखादी सनस्क्रीन लोशन लावा किंवा क्रीम लावू शकता. तेही हलक्या प्रमाणात. यामुळे त्वचेची निगा होऊ शकते.